आरक्षण हा आपल्या देशातील अत्यंत संवेदनशील, गुंतागुंतीचा आणि कायम चर्चेत राहणारा विषय. नुकतंच सर्वोच्च न्यायालयात याच विषयावर सुनावणी झाली, ज्यामुळे पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षणात क्रीमी लेअर म्हणजेच उत्पन्नाची मर्यादा लागू करावी का. पण केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून या मागणीला विरोध केला. सरकारने स्पष्ट केले की आर्थिक निकष लावून SC/ST समुदायाला आरक्षणातून वगळता येणार नाही. पण सरकारने असा विरोध का केला? यामागचा ऐतिहासिक आणि कायदेशीर युक्तिवाद काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजश्री आणि तुम्ही बघताय बायमाणूस. सर्वात आधी पाहूया की ही नवीन चर्चा सुरू कुठून झाली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेचा मुख्य आधार होता ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेला एक ऐतिहासिक निकाल. या निकालात कोर्टाने SC आणि STच्या उपवर्गीकरणाला परवानगी दिली होती आणि विशेष म्हणजे 7 पैकी 4 न्यायाधीशांनी या परवानगीसाठीही क्रीमी लेअर लागू करण्याची सूचना केली होती. याच निरीक्षणाचा आधार घेत उपाध्याय यांनी असा युक्तिवाद केला की SC/ST प्रवर्गातील काही सधन आणि श्रीमंत कुटुंबेस आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घेत आहेत. त्यांच्या मते जे लोक आधीच IAS, IPS झाले आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, त्यांना पुन्हा आरक्षण दिल्यास याच समाजातील खऱ्या अर्थाने गरीब असणाऱ्या लोकांवर अन्याय होतो. त्यामुळे सगळ्याच प्रवर्गात उत्पन्नाची अट असावी अशी त्यांची मागणी होती. वरवर पाहता त्यांचा हा युक्तिवाद योग्य वाटू शकतो, पण केंद्र सरकारने कोर्टात जे उत्तर दिलं आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने SC/ST आणि OBC आरक्षणातील मूळ फरक स्पष्ट केलाय. सरकारने म्हटलंय की इतर मागासवर्गीय आरक्षणाचा मुख्य आधार हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा आहे. पण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा प्रश्न वेगळा आहे. SC समुदायाला हजारो वर्षे अस्पृश्यतेचा आणि ऐतिहासिक अन्यायाचा सामना करावा लागला, तर ST समुदायाची ओळख त्यांची संस्कृती आहे. या समुदायांसोबत होणारा भेदभाव हा केवळ ते गरीब आहेत म्हणून होत नाही, तर ते त्यांच्या जातीमुळे होतो असं सरकारनं सांगितलंय. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या SC/ST व्यक्तीने आर्थिक प्रगती केली आणि ती श्रीमंत झाली, तरीही समाजातील जातीय भेदभाव लगेच पुसला जात नाही. त्यामुळे त्यांना केवळ पैशाच्या निकषावर आरक्षणाबाहेर काढता येणार नाही. सरकारने आपल्या युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या ऐतिहासिक निकालांची आठवण करून दिली. 1992 सालचा प्रसिद्ध इंदिरा सहानी खटला सर्वोच्च न्यायालयाने क्रीमी लेअरची संकल्पना आणली होती. पण न्यायालयाने तेव्हा स्पष्ट केलं होतं की क्रीमी लेअर फक्त OBC प्रवर्गाला लागू होईल. SC आणि STच्या बाबतीत ती लागू होऊ शकत नाही. तसेच 2008च्या अशोक कुमार ठाकूर प्रकरणातही न्यायालयाने हे तत्व SC/STला लागू होत नसल्याचे स्पष्ट केले होते. 2005च्या EV चिन्ह खटल्याचा संदर्भ देत सरकारने सांगितले की जर भविष्यात कधी ST प्रवर्गातून क्रीमी लेअर वगळायची वेळ आलीच तर तो अधिकार फक्त देशाच्या संसदेलाच असेल. महत्वाचं म्हणजे संविधानाच्या कलम 341 आणि 342 नुसार SC आणि STच्या याद्या बनवण्याचा पहिला अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि एकदा ती यादी तयार झाली की त्यातून एखादी जात काढणे, जोडणे किंवा त्यात क्रीमी लेअर सारखे बदल करणे हा अधिकार फक्त आणि फक्त संसदेलाच आहे. कोणतेही राज्य सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय देखील या यादीत बदल करू शकत नाही असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालय सरकारला एखादे धोरण लागू करण्याची सक्ती करू शकत नाही, कारण धोरण ठरवणे हे लोकप्रतिनिधींचे म्हणजेच संसदेचे काम आहे. केवळ दुसरा चांगला पर्याय उपलब्ध आहे म्हणून न्यायालय संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही. शेवटी केंद्र सरकारने ही याचिका मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत नसल्याचे सांगत ती तथ्यहीन नसल्याचे म्हटले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला ती फेटाळून लावण्याची विनंती केली. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा.